कोल्हापुरात वेळेआधीच मान्सून दाखल झाला। काही भागात जोरदार बरसला पण नंतर गायब झाला। मान्सूनच्या वर्दीने शेतकऱ्यांनी पेरणीही केली आहे, पण आता पेरणी केलेल्या शेतात विहिरीचं पाणी शेंदण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आलेली आहे। कोल्हापुरात मान्सून दाखल होऊन 3 दिवस झाले, पण 2 दिवस असं रखरखीत ऊन पडलंय। मान्सूनचं आगमन झालं त्या दिवशी जोरदार बरसला, पण नंतर पावसानं दडी मारली। मान्सून दाखल झाल्याबरोबर शेतकऱ्यांनी पेरणीही करून घेतली, पण ऊन तापू लागल्यानं पेरणी वाया जाण्याची भीती निर्माण झाली। त्यामुळे शेतकऱ्यांनी विहिरीचं पाणी द्यायला सुरुवात केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे। अनेक शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, मशागत करून राहणं तयार आहेत। मात्र ज्यांनी पेरणी केलेली आहे त्यांनी मात्र आता पावसाचीच वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय उरलेला नाही। ज्यांच्याकडे पावसाव्यतिरिक्त पाणी स्वतःचं आहे ते मात्र शेतकरी स्वतः आता पेरणी केल्यानंतर पावसाची वाट न पाहता स्वतः पाणी शेतीला पाजत आहेत। मी अशाच एका शेतामध्ये उभा आहे आणि आपण बघतोय या शेतातील खरं तर शेतीचे मालक जे आहेत त्यांनी आपल्याच विहिरीतलं पाणी जे आहे आता पाजायला सुरुवात केलेली आहे। खरं तर पाऊस 2 दिवसांपूर्वी मान्सूनचं आगमन झाल्यानंतर लागला, मात्र त्यानंतर पावसानं दडी आता मारलेली आहे। पाऊस कधी सक्रिय होणार आहे याची वाट अनेक जण पाहतायत। मात्र पेरणी करून झाल्यानंतर बराच वेळ तशीच त्या ठिकाणी राहू नये म्हणून आपल्या स्वतःच्याच विहिरीचं पाणी जे आहे आता या शेतामध्ये शेतकरी पाजताना आपल्याला हे दिसतायत। पाऊस आलाय म्हणून दिसाला म्हणून पेरली हो ते या पाऊसच नाही नाही मग आता काय जर पुढच्या याच्यावर काय एवढं पाणी पाजायला पडलं एवढं काय थांबवायचं मग काहीच करायचं। आता विहिरीचं पाणी हो हिरीच पाणी आहे। आता पाऊसच लांबल्यावरती मग काय प्रॉब्लेम येऊ शकतो? आता काय मग इलाज नाही, बसायचं मग ऊस थांबवायचे हे थांबवायची जागूर झाले आता आम्ही भुईमुगाचं रान तयार केलं आहे, परंतु पावसाअभावी आम्ही पेरण्या बंद केलेल्या त्या। आता पावसाचं धोरण जर पाऊस लागला तर आम्ही पेरण्या करणार, नाही तर मग तसं थांबणार। कारण पाणी प्यायचे देखील पंचायत हिरीचं पण पाणी आटत आलेलं आहे, सगळं नदीचा उपसा पण ते पण चालू आहे। भीमंगाला रानं तयार करून ठेवलेले आहेत, तयार केलेत। आता काय कधी आता तुम्ही करायचा मुहूर्त काय पाऊस चालू झाल्याशिवाय काही मुहूर्त होत नाही। ज्यावेळी मान्सून चालू होईल तेव्हाच आम्ही पेरतो। तुमच्याकडे आता या शेतकऱ्यांच्याकडे जसं पाण्याची व्यवस्था तसं आमच्याकडे नाही, माळ रान आहे, पावसाची हवाच आहे, तुम्हाला काहीच करता येत नाही। 8 जूनला मान्सून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढे सरकला, तरी त्यानंतर 3 दिवस तिथेच अडकला। मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे। गोवा आणि कोकणातल्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागात वादळ वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। याशिवाय विदर्भातल्या काही भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। एकीकडे मान्सूनची मुंबई पुण्यासह उर्वरित महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे। उन्हाच्या काहिलीनं जीव कासावीस होतोय। दिवसाच नाही तर रात्रीही भयंकर उकाड्यानं लोक हैराण झालेत। राज्यातला पाणीसाठाही झपाट्यानं कमी होऊ लागलाय। कोयना वीज प्रकल्पातील वीज निर्मिती पाण्याअभावी ठप्प झाली आहे। राज्यातील धरणांमध्ये 25% पाणीसाठा उरलाय। शून्य पाणीसाठा असलेली 18 धरणं आहेत। पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे 16%पेक्षाही कमी पाणीसाठा उरलाय। एल निनोमुळे संभाव्य दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती चिंता वाढवणारी आहे। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।